सांगलीतील मशिदीत साजरा झालेला गणेशोत्सव हिंदू मुस्लिम ऐक्याची 46 वर्षांची परंपरा। जगात अनेकदा विभागणी दिसते, पण काही परंपरा आपल्याला खऱ्या अर्थाने महत्त्वाचे काय आहे हे दाखवून देतात। सांगलीतील हा अनोखा उत्सव अशाच परंपरेचे प्रतीक आहे, जिथे दोन समुदाय एकत्र येऊन एकजुटीच्या परंपरेचा सन्मान करतात। दरवर्षी गणेश चतुर्थीच्या वेळी सांगली शहर एकजुटीचे सुंदर दर्शन घडवते। गणपतीची मूर्ती फक्त मंदिरातच नाही, तर मशिदीतही आणली जाते, वजाही गेल्या 46 वर्षांपासून चालत आलेली एकजुटीची परंपरा आहे। ही परंपरा दोन धर्मांमधील अंतर कमी करते आणि समाजामध्ये सलोखा निर्माण करते। हा केवळ धार्मिक उत्सव नसून हा मैत्री, प्रेम आणि आदराचा एक मोठा सोहळा आहे, जो पिढ्यानपिढ्या चालत आला आहे। येथे सर्व धर्मांचे लोक कोणताही भेदभाव न ठेवता मोठ्या उत्साहाने एकत्र येतात। ते एकमेकांना मिठाई वाटतात, शुभेच्छा देतात आणि एका मोठ्या कुटुंबासारखे या उत्सवात सहभागी होतात। लहान मुलांच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि कुतूहल या परंपरेचे उज्ज्वल भविष्य दर्शवते। गेल्या 46 वर्षांपासून या परंपरेने हे सिद्ध केले आहे की धर्म हे विभागणीचे नाही, तर एकजुटीचे साधन आहे। जेव्हा आपण आपले मन आणि हृदय खुले ठेवतो, तेव्हा आपल्याला विभागणाऱ्या गोष्टींपेक्षा जोडणाऱ्या गोष्टी अधिक मिळतात। हाच संदेश हा उत्सव देतो। हा उत्सव मानवी आत्म्याला सलाम आहे आणि हे आठवण करून देतो की प्रेम आणि परस्पर आदराची संस्कृती ही एक साजरी करण्यासारखी परंपरा आहे। ही भारताच्या हृदयातून आलेली एक शक्तिशाली आणि प्रेरणादायी कथा आहे, जी एकजुटीची, परंपरेची आणि आशेची आहे।